नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आता उपवासाचे दिवस आहेत म्हणून स्पेशल अशी शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी मी घेऊन आलेली आहे। तर त्याच्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सेम प्रमाणामध्ये पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे मी। तर सगळ्यात पहिले आपण शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहोत। ब्राउनिश होईपर्यंत चांगले असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे। शेंगदाणे भाजताना मी थोडंसं वरतून पाणी शिंपडलं आहे, ज्याच्यामुळे शेंगदाणे करपत नाहीत। 5 ते 7 मिनिटात शेंगदाणे भाजून होतात। तर पूर्ण शेंगदाणे सगळे ब्राउनिश थोडेसे झाल्यानंतर मग मी गॅस बंद केलेला आहे आणि ते शेंगदाणे थंड करायला ठेवलेले आहेत। शेंगदाणे चांगले थंड झाल्यानंतर मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आणि गूळ टाकलेला आहे। गूळ पावडर घेतलेली आहे मी। तर अर्धे अर्धे करून मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत। ते सगळे शेंगदाणे एकदा मिक्सरमधून काढून झाल्यावर एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत ते, म्हणजे लाडू बनवायला सोपे जातात आणि हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। नंतर मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि ते पातळ करून घेतलेलं आहे गॅसवर आणि वरतून टाकलेलं आहे आणि हाताने आता पूर्ण मिक्सचर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ते। आणि आता त्याचे छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत। 1 वाटी शेंगदाण्याचे कमीत कमी 14 ते 15 लाडू नक्कीच बनतात। मी उपवासाची भजी आणि घावण या पदार्थांचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत, तर त्याचे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत। पण शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवून बघा आणि कसे होतात ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।